येत आहे तुम्ही? गणपती मंदिरात जाते. इथे येण्यापूर्वी आई तुम्ही कशासाठी आला होता तिथे? माझं वजन कमी करायला, माझे गुडघे दुखत होते, मला या स्लीप होत होते. आईना पित्ताचा पण भयंकर त्रास होता, गुडघे दुखायचे. आणि वजन आई किती होतं तुमचं इथे येण्यापूर्वी? 5 कमी 100. 95 किलो वजन होतं आईंचं. आणि ह्या त्रासासाठी आईंनी बऱ्याच ठिकाणी काय काय केलं, पण आईंना काहीच फरक पडला नाही. फरक नाही. दर महिन्याला दवाखाना. आयुर्वेदिक खूप काले औषध आई किती खर्च केला असेल हो याच्या आधी? भरपूर केला. मग तुझ्या दादालाच माहिती. खूप खर्च केला आणि नेहमी हाताशी निराशाच आली आईंच्या, कुठेच गुण आला नाही. आणि असंच चालता फिरताना आईला थेरपी बद्दल कळालं आणि आई आपल्या थेरपी सेंटर मध्ये आल्या. आज आईंना किती दिवस झाले आई? 4 महिने. 4 महिने पूर्ण झाले, 5वा महिना चालू आहे. 4 महिन्यामध्ये 3 महिने आईला थोडा पण फरक नव्हता. काहीच नव्हतं. तरी पण मी आशा नाही सोडली. मी येतच राहिले. आशा नाही सोडली, कारण आईचं पहिलं टार्गेट होतं वजन कमी करणं. पण 1 किलो पण कमी होत नव्हतं. आईंना खूप असं टेन्शन यायचं की माझं वजन का कमी होत नाहीये. पण वजन नाही झालं, पण पित्ताचा त्रास आईंचा 3 महिन्यात पूर्ण कमी झालेला आहे. झाला. हातपाय दुखायचे कमी पडले नाही. मला 8 दिवसाला दवाखाना लागत होता. इथं आल्यापासून अजून एकदा नाही गेले दवाखान्यात. आईंचा दवाखाना इथं आल्यापासून बंद झाला. पण 3 महिने पूर्ण झाल्यानंतर आईने वजन चेक केलं तर आईंचं 5 किलो वजन कमी झालं. आणि आज आईंचं वजन किती आता? आता 80 पाहिजे. आधी किती होतं? 95 किलो होतं. आणि आज आईंचं वजन 85 किलो आहे. तेवढा छान फरक, 10 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि हे कितीही आयुर्वेदिक गोळ्या खा, कितीही डाएट करा, कितीही व्यायाम करा किंवा कितीही पैसे जिमला खर्च करा, पण हा रिझल्ट येत नाही. 4 महिन्यामध्ये 10 किलो वजन आईंचं कमी झालंय. ऍसिडिटी 90% बरी झालेली आहे. वेदना आईंच्या जवळजवळ पूर्णपणे बंदच झालेल्या आहेत. तर आईंना 98% फरक आपल्या थेरपी मधून मिळालेला आहे. तर हा फरक आई तुम्हाला जाणवला. तुम्ही इथे येणाऱ्या आई बाबांना काय सांगू इच्छिता? तुम्ही पण या, तुम्हाला बी बरं वाटेल. पाय दुखा मला वाटलं तसं. कंटिन्यू करणं महत्वाचं आहे. हा, करणं महत्वाचं आहे. खाणे नाही करायचे. हार मानायचे नाही. आपण रिझल्ट आला नाही की आपण निगेटिव्ह होतो, फरक पडला नाही की आपलं मन नाराज होतं. आणि काही वेदना पण झाल्या, आईंना पण खूप त्रास झाला, दमा त्यांचा वाढला, पण त्यांनी हार न मानता कंटिन्यू केलं. आणि आज त्याचं फळ 10 किलो वजन कमी झालेलं आहे. आई तुम्हाला हलकं वाटतंय ना? हो, हलकं वाटतं. खूप छान. आईंसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. असे जे आजाराने त्रासलेले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. ठीक आहे, धन्यवाद.